हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगा बीड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 29 जुलै 29 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. तर त्याआधी आपण बघूया इम्पॉर्टंट डेज 28 जुलै आणि 29 जुलैच्या. तो 28 जुलैला असतो वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे. ओके, वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे सोबतच वर्ल्ड हेपेटायटिस डे आणि नॅशनल पॅरेंट्स डे, जो की येतो 4th संडे इन जुलै. जो नॅशनल पॅरेंट्स डे आहे तो 4th संडे जुलैच्या 4th संडेला हा सेलिब्रेट करण्यात येतो. आणि 28 जुलैला वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे आणखी वर्ल्ड हेपेटायटिस डे हा सेलिब्रेट करण्यात येतो, ऑब्झर्व करण्यात येतो. सो 2024 ची थीम काय आहे नेचर कन्झर्वेशन डे ची? ती आहे कनेक्टिंग पीपल अँड प्लांट्स एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. ओके, ही आहे 2024 ची वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे ची थीम. सेम वर्ल्ड हेपेटायटिस डे ची जी थीम आहे 2024 ची ती आहे इट्स टाइम फॉर ऍक्शन, टेस्ट, ट्रीट अँड वॅक्सिनेट. ओके, सो ही आहे 2024 ची थीम वर्ल्ड हेपेटायटिस डे ची. आता 29 जुलैला कोणता डे येतो? तर तो येतो इंटरनॅशनल टायगर डे. ओके, सो टायगर डे हा ऑब्झर्व करण्यात येतो 29 जुलैला एव्हरी इयर. आणि यावर्षीची थीम आहे कॉल फॉर ऍक्शन. कॉल फॉर ऍक्शन ही यावर्षीची इंटरनॅशनल टायगर डे ची थीम आहे. ओके, हे झाले इम्पॉर्टंट डेज. बघूया आपण आता नेक्स्ट न्यूज कडे वळूया. सो फर्स्ट न्यूज आहे आपली, इंडिया आणि युएस नी साइन केलेला आहे हिस्टोरिक कल्चरल प्रॉपर्टी अग्रीमेंट. तर काय आहे तो अग्रीमेंट बघूया, कशासाठी साइन करण्यात आलेला आहे. तर इंडिया आणि युएसए यांनी साइन केलेला आहे कल्चरल प्रॉपर्टी अग्रीमेंट, जे रिपाट्रिएट. ओके, रिपाट्रिएट म्हणजे जे कंट्रीच्या बाहेर आहेत तर ते काही असे कल्चरल आर्टिफॅक्ट्स आहेत तर ते युएसए मध्ये आहेत आणि जे की इंडियाचे आहेत, जे स्टोलन आहे तर ते जे स्टोलन आयटम्स आहेत, जे आर्टिफॅक्ट्स आहेत तर ते इंडियामध्ये आपल्या कंट्रीमध्ये परत रिटर्न करण्यासाठीचा हा जो आहे अग्रीमेंट झालेला आहे. तर या अग्रीमेंटच्या अंडरमध्ये बोथ कंट्रीज वर्क करणार आहे टुगेदर प्रिव्हेंट करण्यासाठी आणि प्रोहिबिट करण्यासाठी जे ट्रेड, इम्पोर्ट आणि आर्किओलॉजिकल आणि इथोलॉजिकल मटेरियल्सचं जे ट्रॅफिकिंग आहे त्याकरता दोन्ही पण कंट्रीज सोबत वर्क करणार आहेत. आणि इंडियाचा हा फर्स्ट एव्हर कल्चरल प्रॉपर्टी अग्रीमेंट आहे युएस सोबतचा. हा अग्रीमेंट का बरं समोर आलेला आहे? जो G20 झालेला होता, G20 समिट मागच्या वर्षी इंडियामध्ये, तर तेव्हा ही डायलॉग जे आहे डिस्कशन आणि डायलॉग झालेला होता युएसए सोबत. त्याच्यानंतर हा अग्रीमेंट समोर आलेला आहे आणि त्याच्याचमुळे हा अग्रीमेंट अस्तित्वात आलेला आहे. ओके, जे इलिगली अक्वायर्ड आर्टिफॅक्ट्स आहेत इंडियामधले तर त्याच्या रिपॅट्रिएशन करता आणि सेफगार्ड करता अग्रीमेंट झालेला आहे. सो मीनवाइल युएस अँबॅसिडर टू इंडिया एरिक गार्सेटी, ओके, जे की युएस अँबॅसिडर आहे टू इंडिया, ज्यांचं नाव आहे एरिक गार्सेटी, यांनी म्हटलेलं आहे की इम्पॉर्टंट स्टेप आहे हा टू गिव्ह इंडिया इट्स ड्यू शेअर विथ इंडिया नाउ बिकमिंग द युएस 30th बायलॅटरल कल्चरल प्रॉपर्टी अग्रीमेंट पार्टनर आहेत. ओके, सो युएस सोबतचे आधीचे काही आणखी कल्चरल प्रॉपर्टी अग्रीमेंट पार्टनर्स आहेत, तर इंडिया ही आता 30th झालेली आहे कल्चरल अग्रीमेंट प्रॉपर्टीची पार्टनर युएस सोबत. सो युएस बद्दल कॅपिटल आहे वॉशिंग्टन DC, प्रेसिडेंट आहे जो बिडन आणि करन्सी आहे US डॉलर. ओके, सो हे आहे युएस बद्दल काही कॅपिटल, प्रेसिडेंट आणि करन्सी. आणि एक अग्रीमेंट झालेला आहे युएसचा इंडिया सोबत आणि अग्रीमेंट साइन झालेला आहे कशाबद्दल? जे हिस्टोरिक कल्चरल प्रॉपर्टी अग्रीमेंट आहे तो साइन झालेला आहे. तर जे आर्टिफॅक्ट्स आहेत इंडियामधले, त्या इंडियामधले आर्टिफॅक्ट्स जे स्टोलन झालेले आहे, आधीच्या काळामध्ये काही स्टोलन केलेले होते, तर ते परत करण्यासाठी हा अग्रीमेंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इस्रो आणि नासानी पार्टनरशिप केली आहे. बघा, इस्रो, नासा आणि एक्झॉम स्पेस तर यांच्या जॉईंट एफर्ट घेतलेला आहे यांनी. कशा करता? जे एक्झॉम 4 मिशन आहे त्याकरता एक गगनयात्री. ओके, गगनयात्रीमध्ये इंडिया सेंड करणार आहेत ऍस्ट्रॉनॉट. ओके, कशा कुठे? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे, ISS इथे. आता मिशनचं नाव आहे एक्झॉम 4 हे मिशन. आणि जे पाठवणार आहेत इंडिया, आपले ऍस्ट्रॉनॉट जे पाठवणार आहेत
तर ते त्याचा टर्म आहे, त्याला म्हटलं जाते गगनयात्री. ओके, आणि हा जो जॉईंट एफर्ट घेण्यात आलेला आहे इस्रो, नासा आणि एक्झॉम स्पेसचा. सो स्पेस मिनिस्टर जे आहे जितेंद्र सिंग यांनी अनाउन्स केलेला आहे हा मिशन, आणि प्लॅन फॉर ऑगस्ट 2024 साठी प्लॅन केलेला आहे, ज्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहणार आहे इंडियन एअरफोर्सचे पायलट. ओके, आणि ऍस्ट्रॉनॉट जे की ट्रेन बाय इस्रो, ऍस्ट्रॉनॉट जे आहे ते इस्रोनी ट्रेन केलेले ऍस्ट्रॉनॉट्स त्यामध्ये राहणार आहे, आणि जे प्रिव्हियसली रशियामध्ये होते ते पण इस्रोच्या गगनयान प्रोजेक्टचे पार्ट राहणार आहेत, ज्यांचा एम आहे 2025 पर्यंत 3 क्रू ऑर्बिट मध्ये पाठवण्याचा. ओके, सो जे गगनयान स्पेसक्राफ्ट आहे युजिंग GSLV MK3, तर यामध्ये इन्क्लूड राहणार आहे सर्व्हिस आणि क्रू मॉड्यूल. तर त्यामुळे काय होणार आहे, ऍस्ट्रॉनॉट्स त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करतील आणि स्पेस मधनं अर्थला ऑब्झर्व सुद्धा करू शकतील. ओके, सो हा आहे गगनयान मिशन बद्दल, गगनयान जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल, गगनयानच्या स्पेसक्राफ्ट बद्दलची झाला. ओके, आणि इस्रोचं गगनयान मिशन काय आहे, तर हा जो प्रोजेक्ट आहे हा एक सिग्निफिकंट मिशन आहे इस्रोचा, ज्याचा एम आहे डेमॉन्स्ट्रेट करणे ह्युमन स्पेसक्राफ्ट कॅपेबिलिटीजला तिथे क्रू सेंड करून, आणि 3 क्रू हे ऑर्बिट मध्ये सेंड करून कॅपेबिलिटीजला डेमॉन्स्ट्रेट करण्याचा उद्देश आहे त्यांचा. आणि हा आहे 3 डेचा मिशन. ओके, 3 डे मिशन आहे जो की शेड्यूल करण्यात आलेला आहे 2025 मध्ये, म्हणजे 2025 मध्ये हा जो मिशन आहे हा अस्तित्वात येणार आहे. तर द मिशन विल सी द क्रू सेफली रिटर्न टू अर्थ लँडिंग इन इंडियन वॉटर्स. ओके, सो आहे इस्रो गगनयानचं मिशन बद्दल. आणि जो इस्रो, नासा आणि एक्झॉम स्पेसचा जो गगनयात्री आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इंडियाचा ऍस्ट्रॉनॉट्स ते पाठवणार आहे गगनयात्री इथे, आणि हा जो मिशन आहे त्याचं नाव आहे एक्झॉम 4, आणि कुठे पाठवणार आहे ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे आरबीआयने इम्पोज केलेली आहे पेनल्टीज. तर कोणाकोणावर पेनल्टीज इम्पोज केलेली आहे, ती मॉनिटरी पेनल्टीज आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इम्पोज केलेली आहे मॉनिटरी पेनल्टी ऑन पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सवर. ओके, ज्यामध्ये आहे मनप्पुरम फायनान्स, ओला फायनान्शियल सर्व्हिसेस आणि विजा वर्ल्ड वाईड. तर यांच्यावर पेनल्टी लावलेली आहे, मॉनिटरी पेनल्टी. त्यांनी काही गाईडलाईन्स जे आहे, रेग्युलेटर गाईडलाईन्स, त्याचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांनी ते रूल्स फॉलो नाही केलेले आहे, तर त्यामुळे त्यांच्यावर पेनल्टी लावण्यात आलेली आहे. सो मनप्पुरम फायनान्स यांना फाईन करण्यात आलेले आहे 41.5 लाख नॉन कंप्लायन्स विथ KYC. ओके, जे KYC चे गाईडलाईन्स आहे त्यांनी त्यांचं पालन केलेलं आहे, त्यामुळे त्यांना 41.5 लाखची पेनल्टी लावलेली आहे मनप्पुरम फायनान्स यांच्यावर. सो ओला फायनान्शियल सर्व्हिसेस यांना टोटल पेनल्टी लावलेली आहे 87.55 लाखची, ज्यामध्ये इन्क्लूड आहे 54.15 लाख हे KYC करता, तर KYCचं पालन न केल्याकरता. आणि ऍडिशनल जे फाईन आहे ते आहे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स जे रेग्युलेशनला व्हायोलेट केल्यासाठी त्यांना रिमेनिंग अमाऊंट जी आहे ती पेनल्टी म्हणून लागलेली आहे. नेक्स्ट, विजा वर्ल्ड वाईड यांना पेनलाइज करण्यात आलेलं आहे 2.40 करोड यांनी फॉर कशा करता, जे रेग्युलेटरी क्लिअरन्स आहे, तर रेग्युलेटरी क्लिअरन्स त्यांनी पेमेंट ऑथेंटिकेशन सोल्युशनचं विदाउट रेग्युलेटरी क्लिअरन्स नाही दिलेला आहे, त्यांना इम्प्लिमेंट करून टाकलेला आहे. ओके, सो रेग्युलेटरी क्लिअरन्स न देता पेमेंट ऑथेंटिकेशन सोल्युशन इम्प्लिमेंट केल्याबद्दल विजा वर्ल्ड वाईड यांना 2.40 करोडची पेनल्टी लावलेली आहे आरबीआयने. ही जी पेनल्टीज आहे ही इम्पोज करण्यात आलेली आहे अंडर सेक्शन 30 आणि 31च्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 2007च्या अंडरमध्ये. ओके, सो आरबीआयने पेनल्टी लावलेली आहे 3 पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सला, ज्यामध्ये आहे मनप्पुरम फायनान्स, सेकंड आहे ओला फायनान्शियल सर्व्हिसेस आणि थर्ड आहे विजा वर्ल्ड वाईड. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे मनोज मित्तल यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे सिडबीचं चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. तर बघूया, मनोज मित्तल हे अज्युम करणार आहे त्यांची पोझिशन ऍज अ चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, म्हणजे
सिडबी इथे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टरचा पोझिशन ते अज्युम करणार आहेत, तिथे अपॉइंट करण्यात आलेलं आहे त्यांना. ओके, तर बिफोर दिस रोल, या रोलच्या आधी त्यांनी सर्व केलेलं आहे MD म्हणून इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथे. तर ते इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथे मॅनेजिंग डायरेक्टर होते. सिडबी इथे अपॉइंट होण्याच्या आधी त्यांना 33 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये, आणि मित्तल यांनी प्रॉमिनंट पोझिशन हेल्ड केलेलं आहे. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे MD आणि CEO IFCI चे आणि डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर सिडबीचे. ओके, तर सिडबीचे ते डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा होते त्यांच्या या पोझिशनच्या आधी, चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टरच्या पोझिशनच्या आधी. सो सिडबी बद्दल बघूया. एस्टॅब्लिश झालेला आहे 2 एप्रिल 1990 मध्ये. सिडबी ही डेझिग्नेटेड आहे ॲज प्रिन्सिपल फायनान्स इन्स्टिट्यूशन, जे की काय करते, मॅन्डेट करते, प्रमोट करते, फायनान्स करते आणि डेव्हलप करते मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस या सेक्टरला. ॲडिशनली सिडबी ही कोऑर्डिनेट करते ऍक्टिव्हिटीज ज्या की व्हेरियस इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्यासोबत जे एंगेज आहे, जे सिमिलर एंडेव्हर आहे त्यांना ती सपोर्ट सुद्धा करते MSME सेक्टर्स इथे. ओके, सो मनोज मित्तल यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे सिडबी याचं चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट पण अपॉइंटमेंटच आहे. सो रवींद्र कुमार कुंदू यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ MD ऑफ चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स इथे. तर बघूया सविस्तरपणे. तर बोर्ड ऑफ चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स कंपनी यांनी प्रमोट केलेला आहे रवींद्र कुमार कुंदू यांना MD मॅनेजिंग डायरेक्टरच्या पोझिशनवर, आणि यांची सर्व्हिस ही इफेक्ट मध्ये येणार आहे 7 ऑक्टोबरला, आणि तेव्हापासून 7 ऑक्टोबर पासून 5 इयर्स करता त्यांची ही टर्म राहणार आहे ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. सो कुंदू जे करंटली सर्व करत आहे ऍज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, यांना टोटल 36 इयरचा एक्सपिरियन्स आहे. 36 इयरचा एक्सपिरियन्स आहे त्यांना ऑटोमोबाईल आणि फायनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये, आणि ते कंपनी सोबत गेल्या 24 वर्षापासून वर्क करत आहेत. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स कंपनी लिमिटेड ही एक फायनान्शियल सर्व्हिस आर्म आहे ऑफ डिव्हर्सिफाईड मुरुगप्पा ग्रुप. ओके, सो चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी बद्दल बघून घेऊया. ही आहे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल कंपनी लिमिटेड. ही एक इम्पॉर्टंट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. ओके, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणजेच NBFC आहे इन इंडिया. फाउंडेड झालेली आहे 1978 मध्ये. हेडक्वार्टर आहे चेन्नई, तामिळनाडू इथे. सो चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल कंपनी यामध्ये रवींद्र कुमार कुंदू यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ MD म्हणून, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. क्वेश्चन्स बघून घेऊया. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज घेतले होते ते बघून घेऊया आधी. सो 28 जुलैला सेलिब्रेट करण्यात येतो, ऑब्झर्व करण्यात येतं वर्ल्ड नॅचरल कन्झर्वेशन डे, आणि यावर्षीची त्याची थीम आहे कनेक्टिंग पीपल अँड प्लांट्स एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. ओके, 28 जुलैला आणखी एक डे सेलिब्रेट करण्यात येतो, तो आहे वर्ल्ड हेपॅटायटिस डे. त्याची या वर्षीची थीम आहे इट्स टाइम फॉर ऍक्शन, टेस्ट, ट्रीट अँड वॅक्सिनेट. आणि जुलैच्या 4th संडेला नॅशनल पॅरेंट्स डे हा ऑब्झर्व करण्यात येतो. ओके, आणि 29 जुलै म्हणजे आजच्या दिवशी हा इंटरनॅशनल टायगर डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो, आणि त्याची थीम आहे कॉल फॉर ऍक्शन. क्वेश्चन बघून घेऊया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे कोणता ऍग्रीमेंट हा इंडियाने US सोबत केलेला आहे, रिसेंटली साइन केलेला आहे, जो फॅसिलिटेट करते रिपाट्रिएशन ऑफ स्टोलन इंडियन आर्टिफॅक्ट्स फ्रॉम USA. तर जे स्टोलन इंडियन आर्टिफॅक्ट्स आहे त्याच्या कंट्रीमध्ये रिटर्न करण्याकरता कोणता इंडिया आणि US सोबत अग्रीमेंट केलेला आहे, तर त्याचं नाव आहे द कल्चरल प्रॉपर्टी अग्रीमेंट. नेक्स्ट, विच मिशन विल सेंड अन इंडियन ॲस्ट्रोनॉट जे टर्म्ड आहे ॲज गगनयात्री. ओके, तर कोणतं मिशन आहे ज्यामध्ये इंडियन ॲस्ट्रोनॉट्सला पाठवणार आहे, ज्याला म्हणतात गगनयात्री, टू द ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे पाठवणार आहेत, इन कोलॅबोरेशन बिटवीन इस्रो, नासा अँड एक्झॉम स्पेस विथ अ प्लॅन लॉन्च इन ऑगस्ट 2024. तर त्याचं मिशनचं नाव आहे
एक्झॉम 4 मिशन. नेक्स्ट, व्हॉट मॉनिटरी पेनल्टीज डिड द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, किती मॉनिटरी पेनल्टी जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी इम्पोज केलेली आहे मनप्पुरम फायनान्स आणि व्हिसा वर्ल्ड वाईड वर फॉर कशा करता त्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्यांच्या नॉर्म्स त्यांच्या गाईडलाईन्सचं आणि पालन केलेलं नाही, त्यामुळे त्यांना पेनल्टी लावलेली आहे. तर 41.5 लाख ही पेनल्टी लावलेली आहे मनप्पुरम फायनान्स यांना आणि व्हिसा वर्ल्ड वाईड यांना लावलेली आहे 2.40 करोडची पेनल्टी. नेक्स्ट, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे बाय सेंटरने अपॉइंट केलेला आहे ऍज अ चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया इथे. तर मनोज मित्तल यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. सेंटरने अपॉइंट केलेला आहे त्यांना ऍज अ चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सिडबीचं. Who has been promoted to the position of managing director? तर चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी इथे कोणाचं प्रमोशन करण्यात आलेलं आहे ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आणि त्यांची जी सर्व्हिस आहे टर्म आहे ते इफेक्ट मध्ये येणार आहे 7 ऑक्टोबर पासून आणि अशी त्यांची टर्म 5 वर्षापर्यंत राहणार आहे. तर त्यांना जे अपॉइंट केलेलं आहे रवींद्र कुमार कुंदू यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी इथे. सो जसं की आता तुम्हाला माहितीच आहे पॅरिस ऑलिम्पिक स्टार्ट झालेला आहे. तर त्यामध्ये फर्स्ट इंडियन शूटर बनलेले आहे ज्या की आहे मनू भाकर यांनी क्लेम केलेला आहे ब्रॉन्झ मेडल 10 मीटर पिस्टल शूटिंग मध्ये. ओके, सो ही पण एक नवीन न्यूज झालेली आहे. आता मेडल टॅली होणार आहे जसे जसे दिवस पुढे जाणार आहे तसे तसे वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये वेगवेगळे मेडल्स सिल्वर गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ हे असे मेडल्स इंडियाला मिळू शकणार आहे. सो तुम्ही डेली न्यूज बघत चला आणि जे मेडल्स आहे इंडियाचे मेडल्स कशा कशामध्ये कोणत्या गेम्स मध्ये कोणाला मिळालेले आहे हे टॅली करत चला आणि नोट डाऊन करत चला. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्हाला नवीन बॅच जॉईन करायच्या असेल तर त्या पण तुम्ही जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा और तुम्ही आमचे दोन ब्रांचेस आहेत तर त्यावर तुम्ही विजिट सुद्धा करू शकता एनी टाइम. आणि तुम्हाला ऑनलाईन बॅचेस करायचे आहेत तर ऑनलाईन बॅचेस या 7 ऑगस्ट पासून चालू होणार आहेत. इफ यू नीड एनी हेल्प सो तुम्ही कॉल करू शकता किंवा विजिट सुद्धा करू शकता. थँक्यू.